बोला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेषिताच्या कृत्याचा 5वा अध्याय आणि 12 ते काही वचन वाचूया आपण. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत असत. आमेन. हा पुढे काय सांगितलं? आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानित असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवीत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी येरुशलेमच्या आसपासच्या चोकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्मेने पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व लोक बरे होत असत. प्रेज द लॉर्ड. कशाने बरे झाले? पेत्राच्या सावलीने बरे झाले. अरे पेत्राच्या सावलीत काही सामर्थ्य आहे का? नाही. हा स्तोत्र संहिता 121 आणि 5 मध्ये वाचा. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला परमेश्वर तुझा काय आहे? रक्षक आहे. रक्षक आहे. आणि पुढे काय म्हटलं? उजव्या हाताला तुला सावली आहे. तुझ्या उजव्या हाताला काय आहे? सावली आहे. सावली आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या बरोबर कसा सारखा राहतोय? सावली सारखा राहतोय. Praise the Lord. Amen. हालेलुया. Hallelujah. का होतं? कशासारखा राहतोय? सावली सारखा राहतो. सावली सारखा. येशू पेत्र आज कोणामध्ये होता? पेत्रामध्ये. पेत्रामध्ये. आणि हा पेत्र कोणाबरोबर हिंडायचा? येशू बरोबर. पहिला शिष्य आहे. म्हणा पहिला शिष्य. पहिल्या शिष्याला पाचारण झालं. मग ते कृषी वर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेले की पहिला शिष्य आहे, त्याचं नाव आहे पेत्र आहे. Amen. आणि हा पेत्र काय करणार आहे? मासे धरणार आहे. एक वेळेस तर काय झालं, ह्या पेत्राने रात्रभर काय करू लागलेला आहे? मासे पकडू लागलेला आहे. बोला ना, काय पकडू लागलेला आहे? मासे पकडू लागलेला आहे. आज आपण पण हे इकडं काम नाही मिळालं का तिकडं कामाला जा, तिकडं काम नाही मिळालं की इकडं कामाला जा, इकडून बरं नाही वाटलं का तिकडं जा, तिकडून बरं नाही वाटलं का तिकडं जा. लोकांची मनस्थिती व्यवस्थित नाहीये. या डॉक्टरकडून बरं नाही वाटलं की तो डॉक्टर, तो डॉक्टरकडून बरं नाही वाटलं का तो डॉक्टर. पण मला तुम्हाला काय सांगायचंय? तुम्हाला मला स्थिर व्हायचं आहे. Praise the Lord. Amen. Hallelujah. स्थिर मनाच्या लोकांना बायबल मध्ये सांगितलं आशीर्वादाची रेल Amen. चला. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. स्थिर कोण करणार आहे तुम्हाला मला? परमेश्वर स्थिर अरे करणार आहे. परमेश्वर तुम्हाला मला स्थिर करणार आहे. तुम्हाला तुमची माझी फॅमिली स्थिर करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. तुम्हाला मला तुमच्या मुलाला स्थिर करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. पेत्राला स्थिर करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. Amen. Praise the Lord. तुमच्या आणि Hallelujah. माझ्या ताकदीने मी स्थिर होऊ शकत नाहीये. Yes. हालेलुया. Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. बोला शेजारच्याला बोला हालेलुया. Hallelujah. कोण स्थिर करणार आहे? परमेश्वर स्थिर करणार आहे. बोला ना, परमेश्वर स्थिर करणार परमेश्वर आहे. स्थिर करणार आहे. हा, कोण स्थिर करणार आहे? परमेश्वर. परमेश्वर स्थिर करणार आहे. Amen. Hallelujah. हा, Praise the Lord. पेत्राला कोणी स्थिर केलेलं आहे? परमेश्वराने स्थिर केलं. हालेलुया. येशूने. काय सांगितलं त्याच्यामध्ये? त्याच्या सावलीने लोक कुठं येऊ लागले? त्याच्या सावलीने. हा? खाट टाकून कोणाकडे येऊ लागले? पलंगावर, खाटावर. पलंगावर टाकून कोणाकडे आणायचे? पेत्राकडं. कशासाठी? त्याची सावली जरी पडली तरी बरी हा, होतील. पण ह्या पेत्राला स्थिर करणारा कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर. हालेलुया. बोला हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमचा आवाज येत Praise the नाही. Lord. Hallelujah. तुमचा आवाज आला तर मला पण जरा बरं वाटेल. Amen. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर काय करणार आहे? स्थिर करणार आहे. स्थिर करणार आहे. Amen. Hallelujah. तो स्थिर करणार आहे. परमेश्वर परमेश्वर. स्थिर करणार आहे. लोक काय करायचे? लोकांना वाटायचं पेत्रच बरं करणार आहे. अरे पेत्र बरं करणारा नाहीये. पेत्राला सामर्थ्य देणारा कोण आहे? देव सामर्थ्य देणार आहे. पेत्राला ताकद देणारा कोण आहे? देव ताकद दे. पेत्र कस काय आलेला आहे? पेत्राने काय केलं? स्वतःची काय केलेली तयारी केलेली आहे. पवित्र जीवन जगत आहे. Amen. Hallelujah. Praise the ईश्वर Lord. काय करत आहे? विश्वास ठेवत आहे. Praise the Lord. म्हणून पेत्राची सावली आणि लोकांचा विश्वास. Praise the Lord. हालेलुया. Yes. पेत्राचा विश्वास, लोकांचं. लोकांचा विश्वास सावली. सावली. आणि सावली. थर्ड नंबर काय आहे? सावली. दोघांचा विश्वास आणि आणि सावली. सावली. सावलीचं काय घेणं देणं आहे का? कशाने बरं झालंय? विश्वास. बोला ना, विश्वासाने. कशाने बरं झालंय? विश्वासाने. विश्वासाने बरं झालेलं आहे. जे लोक तुम्ही एका ठिकाणी स्थिर राहतात, विश्वास ठेवतात, त्या ठिकाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? चमत्कार करणार आहे. चमत्कार कोण करतं? हालेलुया. आम्ही काही नाहीये, पेत्र काय नाहीये.
चमत्कार, चिन्ह आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द हालेलुया. लॉर्ड. त्या ठिकाणामध्ये काय सांगितलं? हं? इतके की लोक दुखणे बरे. 12 वचनामध्ये प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत. हा, काय कोणाच्या थ्रू झालंय? प्रेषितांच्या हातून. अरे पण देव येऊ शकत नव्हता, पण देवाने कोणाला निवडले? प्रेषितांना निवडले. प्रेषितांच्या हातामधून. कोणाच्या हातामधून झालंय? प्रेषितांच्या हातामधून प्रेषिताच्या हातामधून काय झालंय? पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत. Praise the Lord. पुष्कळ चिन्ह आणि काय झालेलं आहे त्या ठिकाणामध्ये? अद्भुत कृत्य. अद्भुत झालेले आहे. आमेन. त्याच्या 5व्या अध्यायामध्ये येऊ आपण. मध्य कृषी वर्तमानामध्ये परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? येशूने त्याला पाचारण केलं. पाचारण केल्यानंतर तो काय झालेला आहे? स्थिर झालेला आहे. आणि स्थिर झालेल्या लोकांना काय आहे त्याच्या जीवनामध्ये? आशीर्वादाची रेलचेल आहे. नाही. 4था अध्याय 18 ते काही वचन. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला मासे धरणारे करीन. लागलीच ते जाळे सोडून देऊन त्याला अनुसरले. त्याला अनुसरले. पण काही ठिकाणामध्ये लूकऋषी वर्तमानामध्ये पण सांगितलेलं आहे, याच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 1 ते 11 वचनामध्ये असं सांगितलं, पेत्र काय करणार आहे? पाप करणारा व्यक्ती आहे. Yes. त्याच्या जीवनामध्ये काय आहे? पाप करणारे. बोला ना, काय आहे? पाप करणारे. पाप जरी तुम्ही करत असले, तुमच्या पापांची माफी करणारा कोण आहे? येशू आहे. हा येशू तुमच्या पापांच्या क्षमेसाठी वधस्तंभावर मारला गेलेला आहे. येशूच्या बलिदानामुळे तुमचा आणि माझ्या पापांची काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. अपराधांची क्षमा झालेली आहे. आणि तुम्हाला आणि मला तो काय करणार आहे? स्थिर करणार आहे. Yes, आमेन, हालेलुया. हालेलुया. साधी गोष्ट नाहीये. Yes. हा पेत्र पाप करणारा व्यक्ती आणि कष्टाळू व्यक्ती. कोणता व्यक्ती? कष्टाळू. येशूला कोणते लोक लागतात? कष्टाळू लोक. कष्टाळू लोक पाहिजे. काम करणारे आळशी लोक नाही पाहिजे. नाही. हालेलुया. Yes. तुम्ही घरी काम करतात का? मग झोपून काम करतात का? नाही. घरी काम कसं करतात तुम्ही? आनंदाने. आनंदाने काम करता. हा कष्टाळू माणूस, काम करणारा व्यक्ती, रात्रभर समुद्रावर थांबणारा व्यक्ती, त्याला घर माहिती नाहीये, त्याला दार माहिती नाहीये, त्याला फॅमिली माहिती नाही, त्याला एकच माहिती आहे, कष्ट करायचे आहे. Praise the Lord, त्याच्या हालेलुया. कष्टाला यश येत नाहीये. प्रेस लॉर्ड. हालेलुया. काय येत नाही त्याच्या कष्टाला? Yes. यश नाही. मग ते 11:28 मध्ये म्हटलं, अहो कष्टी भाराक्रांत तुम्ही सर्व मजकड या, म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला विसावा देईन. आमेन, हालेलुया. प्रेस द लॉर्ड. तुमच्या कष्टाला विसावा पाहिजे असेल, तुमचे कष्ट तुम्हाला स्थिर करायचे असेल, तुमच्या कष्टामध्ये तुम्हाला यश आणि बरकत पाहिजे असेल, तुम्हाला ईश्वर काय करावं लागणार आहे? विश्वास. Praise त्याला the Lord. कष्टामध्ये यशच नाहीये. एकही मासा सापडा त्याला. काय म्हटलं? एकही मासा सापडा नाही. लूकऋषी वर्तमान 5व्या अध्यायामध्ये पहा तुम्ही, 1 ते 11 वचनामध्ये. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्या जवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. 2 मचवे पाहिले. कुणी 2 मचवे पाहिले? येशू ख्रिस्ताने. येशू पाहतोय. येशू काय करतोय? तुम्हाला पाहतोय. येशू तुमचे कष्ट पण पाहत आहे. येशू तुमचं काम पण पाहत आहे. येशू तुम्ही काय करत आहे, हर एक गोष्ट येशू काय करत आहे पाहत आहे. पण येशूला तुम्हाला काय करायचं? स्थिर करायचं आहे. Praise the Lord, आमेन, हालेलुया. काय करायचं आहे? स्थिर करायचे. पण असं करा, स्थिर. स्थिर. सला त स्वलाथ. आणि पहिली व्हॅलेंटी स्थिर आणि र. प्रेज द लॉर्ड. काय पाहतोय? कोण पाहतोय? येशू त्याला पाहतो. अरे येशू कोणाकडे पाहतोय? पेत्राकडे. देव कोणाकडे पाहतोय? पेत्राकडे. तुमच्याकडे पाहतोय. तुमच्याकडे. आमेन. अरे तुम्हाला स्थिर करण्यासाठी तो तयार आहे. आमेन. हालेलुया. कुठेही असू द्या, तुम्ही जंगलात असू द्या, तुम्हाला तिथं स्थिर करेल. आमेन. अरे तुम्ही समुद्रावर असू द्या, तो येशू तुम्हाला काय करणार आहे? स्थिर करणार आहे. तुम्हाला आणि मला, तुमचा आणि माझा पैसा स्थिर करू शकत नाही. तुमची माझी जमीन तुम्हाला आणि मला स्थिर करू शकत नाही. तुम्हाला आणि मला स्थिर करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. किती लोक जागे? Praise the Lord. जागे असल्यावर मग हालेलुया बोला. आमेन, हालेलुया म्हणा, जागा हो बाबा. जागा हो बाबा. हा? इथं इंटरेस्ट येत नाही. गाणं लावल्यावर लय इंटरेस्ट येतो. हा? एखादं गाणं लावल्यावर डीजेवर
बरोबर आहे की नाही? आता नवीन पद्धत निघाली, माणसं नाही नाचत डीजेवर, घोड्याला नाचविते, जनावराला नाचविते. एक ठिकाणी मी जात असताना मी पाहतोय तो घोडा असा टुकडुक टुकडुक नाचू राहिलाय, तो पण असे पाय उडू उडू असा टेबल ठेवला तिथं आणि त्याच्यावर नाचू राहिलाय, त्याच्या पुढे लावलाय डीजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय लावलंय? घोड्याला नाचविते. पहा किती लोक येडे आहेत. मला तुम्हाला सांगायचा विषय काय आहे सांगा. स्थिर कर. तुम्हाला आणि मला स्थिर करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. हालेलुया. डीजे तुम्हाला स्थिर करू शकत नाही, कुठली जगातली ताकद तुम्हाला स्थिर करू शकत नाही. तुमची फॅमिली स्थिर करणारा परमेश्वर आहे, तुमचं कुटुंब स्थिर करणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. Praise the Lord. आमेन, येशू हालेलुया. ख्रिस्ताने किती नावे पाहिल्या? 2 मजले. तुमच्याकडे काय परमेश्वराला माहिती? Yes, praise the Lord. आमेन, तुमच्याकडे हालेलुया. तंबाखू ठेवली कुठं लपून, ही पण देवाला माहिती आहे. बरोबर आहे. बायकोला नाही सापडणार, पण त्याला वेळेवर बरोबर सापडती. सकाळी सकाळी जायचं असतं ना, सकाळी जायचं असल्यावर बायको फेकून देती. बरोबर आहे का नाही? तिला वाटतं याला काही होऊ नये, पण आघाडी बरोबर शोधून काढतो. पण ते कोणाला माहिती आहे? परमेश्वराला. देवाला माहिती आहे तुझ्याकडे काय आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचे हात लय हुशार आहे. खिशात घुसले का त्याला बरोबर 1 रुपया बाहेर निघतो. 500ची नोट नाही निघत बाहेर, त्याला माहिती आहे 500ची. बोट पण हुशार करून ठेवलेले त्यांनी. काय करून ठेवलेले? करा स्टाईल अशी जरा बोट पण असे हुशार करून ठेवले. असं घुसला का आतमध्ये ते पण माहिती परमेश्वराला. Yes. तुम्ही काय करता सगळं माहिती. देवाला सगळं माहिती. Praise the Lord. हालेलुया. आणि काय डोक्याने चालतात म्हणून डोक्यावर पडते. त्याला ब्रेनचा प्रॉब्लेम होतो. तुला ब्रेनचा प्रॉब्लेम काय ग लोक देवाचे लोक सुद्धा एवढं खतरनाक, एवढा अनुभव आलाय मला. देवाचे लोक सुद्धा अरे असं नाही करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाचे लोक आहे, आमेन. तुम्ही डोक्याने नका चालू. देवाच्या इच्छे. येशू काय सांगतो त्याच्याने चाला. Praise the Lord. ज्यावेळेस येशू पेत्र म्हणाला येशू मला पाण्याहून चालायचंय, ओ येशू म्हणला तू पाण्याहून ये. पण ज्यावेळेस पेत्राने काय केलं, डोकं चालवलेलं आहे म्हणून पेत्र त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे, ओ तो पाण्यात बुडू लागलेला आहे. जर तुम्ही आणि मी जर डोक्याने चालत असेल तर तुम्ही आणि मी बुडल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्ही आणि मी येशूकडे पहा. येशू तुम्हाला आणि मला स्थिर करणार आहे. Yes. येशूकडे पाहून तुम्ही जीवन जगा. ओ तुम्हाला काय पाहिजे देव देणार आहे. आमेन, हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं पेत्राच्या 2 नावी ज्या पाहिलेल्या होत्या, येशूने मनातच ठरवलं त्याच्या दोन्ही नावा मी भरणार. आमेन, हालेलुया. हालेलुया. येशू पाहतोय तुमच्याकडे. शेजारच्याला म्हणा येशू पाहतोय येशू तुमच्याकडे. पाहतोय तुमच्याकडे. तुम्हाला आशीर्वाद द्यायला. मला आशीर्वाद द्यायला. पण आपण त्याच्याकडे पाहतच नाही. आपली नावच रिकामी करत नाही आपण. हालेलुया. हालेलुया. म्हणा ही एक नाव आहे, ही एक नाव आहे. ही एक नाव आहे, ही एक नाव आहे. घरी एक नाव आहे. घरी एक नाव आहे. या नाव्यात एंट्रीच देत नाही आपण. येशू. या नाव्यात एंट्री घेत नाही. 10 वाजता येत नाही या नाव्यात. या नाव्यात येशूला एंट्री देत नाही. घरातल्या नाव्यात पण येशूला काय देत नाहीये, एंट्री देत नाही. पण येशू या नावेला पाहिलेला आहे. कशाला पाहिलेला आहे? येशूला ती नाव कशाला भरायची आहे? भरभरून लहान छोटे मोठे हर एक प्रकारचे मासे त्याच्यामध्ये येशूला पाहिजे आहे. आमेन, हालेलुया. Praise the Lord. कोणाला पाहिजे? येशूला. लक्ष आहे का तुमचं? लक्ष Yes. लक्ष आहे का? बोला ना मग हालेलुया. हालेलुया. कोणाला काय पाहिजे? येशूला भरलेले नाव. भरलेली नाव. तुम्ही इथं आले ना, तुमची नाव भरलेली. तुमच्यामध्ये येशू इथं आला ना, नाव भर. तुमची नाव भरलेली आहे. आमेन. काही लोक नाव भरले का पळून जातात. आता बाद झालं. आता येशू तू कोण आणि मी कोण? मासे विकायला जातात ते. हा? तू कोण आणि मी कोण? आणि लोकांना सांग मी फिरलो ना, मी गेलो ना, मी कष्ट केले ना म्हणून झालं. म्हणून झालं. पेत्र काय असा बोलला का काय? नाही बोलला. अगोदर म्हणला मी कष्ट करतोय, फिर मग हिंड मग सारे समुद्रात नुसतं चक्र मारून राहिलाय, काहीच सापडलं. काही सापडलं नाही. काही सापडा. तुमच्या ताकदीने आणि माझ्या ताकदीने काहीच आशीर्वाद नाहीये. Yes. Praise the Lord. तुम्ही किती अभ्यास करता, तुम्ही किती लिखापडी करतात, काय काय करतात, म्हणू नका माझ्या ताकदीने. नाही. हालेलुया. म्हणा देवाच्या ताकदीने स्थिर आमेन, आहे. हालेलुया. Praise the Lord. म्हणा देवाच्या ताकदीमुळे मला आशीर्वाद आहे. आशीर्वाद बोला ना किती लोक माझ्या बरोबर आहे. देवाच्या ताकदीने हा? आशीर्वाद देते. 2 नावे पाहिल्या. किती? 2 नावी. हा 2 नावी पाहतोय येशू. एक शरीराची नाव पण पाहतोय
आणि दुसरी आत्मिक नाव पण पाहतोय. किती लोक माझ्या बरोबर आहे? तुमच्या शरीराची पण येशू काळजी घेतोय आणि दुसरी गोष्ट तुमच्या आत्म्याची पण येशू काय करणार आहे? काळजी घेणार आहे. दोन्ही प्रकारे काय करणार आहे? तुमच्या शरीराला जे पाप केलेलं आहे हो त्या शरीराच्या पाप पण येशू काय करणार? काढून टाकणार आहे आणि तुमच्या आत्म्याला देखील तो काय देणार? देवाच्या स्वर्गामध्ये तो जागा देणार आहे. दोन गोष्टी. किती? दोन गोष्टी. दोन गोष्टीमध्ये येशू तुम्हाला स्थिर करणार आहे. आमेन. तुमच्या फॅमिलीमध्ये पण येशू स्थिर करणार आहे. आमेन. तुमचं शरीर पण स्थिर करणार आहे. हो तुमची नाव पण स्थिर करणार आहे. हो तुमचे आशीर्वाद पण हो तुमचे आशीर्वाद छोटे नसणार. तुमचे आशीर्वाद वाढत जाणार आहे. हालेलुया. सगळे उभं राहू आपण. वाढत जाणार आहे का नाही? Yes. शेजारच्याला म्हणा माझी नाव भरलेली आहे. माझं नाव भरलेली आहे. ही नाव भरलेली आहे. हे नाव भरलेली मला आहे. येशूने भरलेली आहे. येशूने भरलेली आहे. कुणी भरलेली आहे? येशूने. शरीराचे नाव येशूने भरलेले आहे. शरीराचे नाव पण येशूने आणि भरलेले. आत्मिक नाव पण आत्मिक भरलेले नाव पण आहे. येशूने भरलेले आहे. हो, माझी बुद्धी माझं शरीर माझं काय असेल माझा कंट्रोलर कोण पाहिजे? सगळं येशू पाहिजे. हो ज्यावेळेस तुमचा कंट्रोलर येशू असणार आहे Praise the त्या Lord. नावामध्ये Amen. आशीर्वाद असणार आहे. Hallelujah. त्या नावामध्ये काय असणार आहे? आशीर्वाद असणार आहे. हालेलुया. कंट्रोलर कोण पाहिजे? परमेश्वर येशू. बघा घोडा चालवतो आपण लगाम. लगाम लावतो की नाही आपण त्याला? लगाम लावलं लगेच तो लगेच नाही जास्त चिगूर चाळे नाही करायची. त्याला लगेच कळतं काय करतं? अरे नाही माझ्याकडे काही नाही. त्या मागच्याने दाबलं त्यांनी लगाम वाढला ना त्याचं मला ऐकावं लागलं. हम्म. तुमचा आणि माझा लगाम, परमेश्वर जिभेला लगाम, डोळ्याला लगाम, हाताला पायाला लगाम, सगळीकडे. पवित्र आत्मा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा पाहिजे. त्याला सांगा पवित्र आत्मा. पवित्र आत्मा पाहिजे. डोळ्यांनी पाहत असलं तरी त्याला लगाम लावायला त्याला कोण पण. आहे? पवित्र पवित्र आत्मा. आत्मा तुम्हाला लगेच सांगतो अरे वाईट पाहू नको. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो वाईट बोलू नको. Praise the Lord. पवित्र आत्मा आमेन. तुम्हाला सांगतो हालेलुया. अरे चुकीच्या गोष्टी करू नको. कोण Praise the सांगा Lord. तुम्हाला लगाम लावायला? देवाने काय दिला? पवित्र आत्मा दिलेला आहे. आमेन. हालेलुया. किती लोक पवित्र आत्मा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकणार आहे का नाही? यस. पेत्र ज्यावेळेस होता त्यावेळेस त्याला सांगायला कोण होतं? येशू होता. प्रेज गॉड. कोण होतं बोला ना. येशू ख्रिस्त आता होता. कोण आहे? पवित्र आत्मा. म्हणा तुम्ही पण आहे. तुम्ही पण आहे. तुम्ही पण आहे. बरोबर आहे का नाही? काय केलं पाहिजे मग? लगाम लावू काही काही दिला लोक पाहिजे. ऐकतच नाही. माझं ऐकतच नाही. लगाम लावू दिला पाहिजे. मग काय भेटत नाही त्याला? आशीर्वाद नाही भेटत. मासे भेटत नाही. माशीत भेटणार नाही. मग कोणचा मासा? बांगडा मासा, बांगडा, मांगूर, चिलपी. मांगूर. बोला ना माशाचे प्रकार. चिलापी. चिलापी. अजून काय? चोपडा. चोपडा, गोड मासा. रावस. काय काय मासे आहेत? बघा ना मासा. खाली बसू आपण. मासा. मासा कुठं राहतो? चिंगडी मासा. चिंगळी मासा. आज लय पाणी सुटलं मासे मला रे का रे? मासा कुठं राहतो? पाण्यामध्ये. समुद्रात. त्याला कोण शोधून आणतं? अरे म्हणा नाही येशू आणतो. येशू शोधून आणतो माशाला. तुम्हाला काय पाहिजे? येशू आणीन तुमच्याकडे. येशू आणेल. आमेन. हालेलुया. अरे आम्ही हालेलुया काय टाळ्या आहे का नाही? काय शिट्टी बिट्टी वाजवली पाहिजे. बरोबर आहे की नाही? कोणीतरी सपसप झांजऱ्या वाजवते. कोण आणून देईन तुम्हाला? तुम्ही जे पाहत नाही ते परमेश्वर तुम्हाला आणून आमेन. देईल. हालेलुया. पेत्रच्या पायला प्रयत्न करत आहे. पेत्रच्या सापडायला प्रयत्न करत आहे. ज्याला बाहेर काढायचा कष्ट करत आहे. तिथं तो काय झालेला आहे? अपेक्षित झालेला आहे. पण येशू आलेला आहे. आमेन. हालेलुया. येशू तुमच्याकडे वचनाद्वारे येत आहे. देवाच्या सेवकाद्वारे येत आहे. कशाला? तुम्ही जे न पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा ना, जे न पाहिलेल्या गोष्टी देव तुम्हाला द्यायला तयार आहे. आमेन. आमेन. म्हणा मी घ्यायला तयार मी आहे. घ्यायला लॉर्ड, मी तयार घ्यायला आहे. तयार आहे. तुमच्यासाठीच आहेत मासे. Yes. आमेन. काय काय लोक अशी प्रार्थना करते, देवा मला फक्त एकच दिवसाची भाकर दे. 50 रुपये दे, 50 रुपये. मला 50 50च रुपये दे. तुम्ही देवाला कमी करून ठेवले. 50च बस झाले. काय ग 50च बाद झाले आजचे दिवस. अरे अनलिमिटेड मागा. आमेन. अनलिमिटेड देणार आहे. काय? 50 मार्क नका मागू. देवाला म्हणा तू अनलिमिटेड देणार आहे. आमेन. हालेलुया. कशी काय? किती दिलं त्याला? अनलिमिटेड. जे त्यांनी पाहिले नाही ते पण मासे आले त्याच्यामध्ये. छोटे मोठे मासे, हर एक प्रकारचे मासे आले. हर एक प्रकारचे ब्लेसिंग आले. तुम्ही ज्याचं ऐकतात ना तर तुम्हाला मला अनलिमिटेड देणार आमेन. आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो
गुप्त निधी मधलं देणारा देव आहे. आमेन हालेलुया. तर तुम्हाला आणि मला कर्ज घेणारा नाही, कर्ज देणारा देणारा बरोबर आहे. आमेन हालेलुया. हालेलुया. अनेक प्रकारचा तो देणारा काय आहे, Praise the Lord. देव आहे. आमेन हालेलुया. पण ऐकलं पाहिजे ना आपण. आमेन हालेलुया. हालेलुया. पेत्राला काय म्हटलं येशू, तुझी नाव काय कर, खोलवर ने. खोलवर आकार. आपण नाव नेतच नाही खोलवर, जातच नाही खोलवर, आत्म्यात घुसतच नाही. एक 5 मिनिटाची प्रार्थना गायब. एखादा मरायला लागला तर त्या देवाला लवकर घेऊन जाईल. एवढी आपली हलकी प्रार्थना असती, एवढी कमजोर प्रार्थना असती. हलकी. कोणची प्रार्थना असती? कमजोर आणि अविश्वासाची प्रार्थना असते. अरे म्हणा ना, मेलेला जरी असला तर त्याला म्हणा येशू जिवंत करणार आहे. आमेन हालेलुया. काय झालेलं असलं तरी त्याला म्हणा विश्वासाने त्याला भरं केलेला आहे. आमेन. Praise the Lord. तुमचं लावून हालेलुया. तुम्ही अविश्वासाचं वातावरण तयार करू नका. विश्वासाने बोला, Praise the Lord. विश्वासाने निघा. आमेन. म्हणा विश्वासाने निघा. विश्वासाने निघा. त्या जर त्याला म्हणा निघ विश्वासाने. निघ. पेत्र लगेच निघाला, लगेच निघ. चिंगाट निघाला तो. कसं निघाला? चिंगाट. चिंगाट निघाला लगेच. नाही, कुणीतरी माझ्यावरती आहे. काय? माझ्यावरती कुणीतरी आहे. आपण कोणाला तरी विचारतो ना घरामध्ये, काय झालं तर मग कधी कधी मला विचारतात. माझं पण तसं, मी पण तुम्हाला विचारतो कधी कधी, Praise the Lord. Hallelujah. असं केलं का बाय पेत्राला कळलं, अरे माझ्यावरती कुणीतरी आहे. Praise the Lord. हा Hallelujah. कोणतरी वेगळा आहे. Praise the Lord. पण तुम्ही मानलं तर मानलं तर काय विश्वास होणार ठेवला आहे? तर. होणार आहे. पेत्र म्हटलं माझ्यावरती कोणतरी आहे, मला जावंच लागल. मला येशूने सांगितलं खोलवर घालायला नाव. Praise the Lord. Praise the Lord. आपण खोलवर जातो एखाद्याच्या घरामध्ये, चंबर चौकशी करतो आपण, हिचं कसं आहे तिचं काय, काहीच नाही काढायचं, कोणाचं काय काढायचं नाही. त्या गोष्टीवर खोलवर नाही जायचं. खोलवर कशात जायचंय? देवानी सांगितलं म्हणा देवाच्या गोष्टीवर खोलवर देवाच्या जायचं. गोष्टीवर खोलवर जायचं. काय काय लोकांना लय सवय, अरे तिचं कसं झालं असं, तिचं काय झालं असं, तिचं कमवून चौकशा आणि काय सगळे तिचं काय म्हणतात त्याला ते वापर, बायोडाटा नाही, अजून काय म्हणते, खाण्या खुमाऱ्या. काय म्हणतात खाण्या खुमाऱ्या? काय करतात? खाण्या खुमाऱ्या. अरे तुला खाण्या खुमाऱ्या खोलवर जायला नाही सांगितलं. खाण्या खुमाऱ्या म्हणतात का सुमाऱ्या? खाण्या सुमाऱ्या. खाण्या आणि सुमाऱ्या दोन नाव येते. या दोन नावामध्ये घुसायचं नाही आपल्याला. पंचनाव्यामध्ये घुसायचं नाही. खाण्या खुमाऱ्याने काढायचे आपल्याला. खोलवर आशीर्वाद शोधायचे. खोलवर काय करायचं? देवाचा अभ्यास करायचा. खोलवर देवाचं वचन काय करायचं आहे? हालेलुया. वचन पाठ करायचे. हालेलुया. खोलवर जा ना तुम्ही, त्या गोष्टी देवाच्या गोष्टीत जा ना. इतर गोष्टीमध्ये कशाला जाता? नाही जायचं. हा, शेजारचीचं काय चाललंय याच्यावर लय आपला डोळा असतो. जाव्याचं काय चाललं तिच्याकडे लक्ष असतं. धीराचं काय चाललं त्याच्याकडे लक्ष असतं. नाही. किंवा सासूचं काय चाललं त्याच्याकडे लक्ष असतं. सुनेचं काय चाललं त्याच्याकडे लक्ष असतं. नाही. हा, शेजारचा बांध कसा कोरायचा त्याच्याकडे लक्ष असतं. एखाद्याच्या वावरातलं काही सुद्धा चोरून आणू नका. विचारून आणा, ती चोरी आहे. काय करायचं? पेत्राला काय सांगितलं? खोल पाण्यात हाकार. बोला ना. खोल पाण्यात हाकार. 5वा अध्याय किती? 4 वचन. हा. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. अगोदर बोलणं म्हणजे देवाचं वचन झालं. हो, तर नाव्यामध्ये बसून तो काय लागलेला आहे? शिक्षण देऊ लागलेला आहे. हालेलुया. काय करू लागलेले? हाच पेत्राने, ह्याच पेत्राने त्याची सासू आजारी पडली. आपण सासूकडे नाही नेत, बरं ती मिली पाहिजे, आपण असं म्हणतो. हा, देवाने आपल्याला असं शिकवलं का? नाही. वैर प्रीती करा. दुष्कर्मावर दुष्कर्मावर जळ पळू नको. 37:1. दुष्कर्मावर जळ पळू नको. दुष्कर्मावर काय करू नका? जळ फळू नका. पुढे काय म्हणलंय? अन्याय करणाऱ्याचा हेवा करू नका. पुढे काय म्हटलं? कारण ते गवताप्रमाणे लवकर गवताप्रमाणे उगवणार आणि काय होणार? वाळून जाणार. आमेन. हालेलुया. हिरवळीसारखे वाळून जातात. हिरवळीसारखं वाळून जातात. असं करायचं का आपल्याला? नाही. दुष्कर्मावर जळायचं नाही आपल्याला. नाही जळायचं. त्यांनी काय केलं? त्याच्या सासूकडे नेलं. काय नेलं? सासू. सासू तापाने काय पडलेली? आजारी पडलेली. प्रेज द लॉर्ड. आपण किती तापाने पडलेल्या लोकांकडे, आपल्यामुळे लोकांना ताप येतोय. कोणामुळं ताप येतोय? आपल्यामुळं लोकांना टेन्शन येते. त्या पाहिल्यावर त्याचं घाम फुटतोय, त्याला सण्या येतो आणि ताप पण येतोय.
सण्या पण येतो, दुसरा त्याचा सण्याबरोबर तापही येतोय. काय येतो त्याला? असं झालं पाहिजे, सण्या ताप गेला पाहिजे. आपल्यामुळं काय झालं पाहिजे? गेला पाहिजे. पेत्राने एक औषध शोधलं. अरे माझ्याकडे जो येतो तो स्थिर करणार आहे, Yes. माझ्याकडे जो येतो चमत्कार करणार आहे, माझ्याकडे जो येतो मासे वाढवणार आहे, माझ्याकडे जो येतो तारण करणार आहे, माझ्याकडे जो येतो पापांची क्षमा करणार आहे. पापांची क्षमा करणाऱ्याला, परत करणाऱ्याला त्याने काय केलेलं आहे? तो स्वतःच्या सासूकडे नेलेला आहे. आणि पेत्राच्या सासूला जो आलेला ताप आहे, तो ताप येशूने काय केलेला आहे? बरा केलेला Praise the आहे. Lord. Amen. Hallelujah. ताप गेला पाहिजे. हालेलुया. 2 नावेकडे येणारा येशू ज्याच्यामध्ये आलाय त्याचं नाव आहे पेत्र. आणि त्याच पेत्राने येशूला कुठे केलं? ट्रान्सफर सासूकडे नेलं. Praise the Lord. मग ते सासूचं तारण झालं नसेल का? झालं. सांगा ना, झालं. बोला ना. Yes. काय सांगितलं असेल त्यांनी? सासूला म्हणला असेल माझ्याकडे बघा, लहान लेकरं, तो म्हणला असेल माझ्याकडे येशू आलाय. Praise the Lord. कोण आलाय? तो तुला माझ्याकडे बरं येशू नाही. आलाय. आणि त्या येशूने काय केलं? मला खोलवर त्यांनी जाळी टाकायला लावली. एवढे मासे लागले. हा, साक्ष काय सांगितली मासे आज. लागले? साक्ष सांगितली. तुम्ही आणि मी साक्ष सांगत नाही म्हणून एखाद्याच्या जीवनात कार्य होत नाही. नाही, बरोबर. लपवू नका तुमची आणि माझी साक्ष. तुमची 15 वर्ष झालेली साक्ष असू द्या, म्हणू नका तरी जुनी, ती नवीच आहे. म्हणू नका जुनी आहे म्हणून. नाही. म्हणा नवीन आहे ती पण. Praise the Lord. Amen. तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जरी असले तरी तुम्ही मनाची साक्ष कशी आहे? परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये बनवलेली आहे, केलेलीच आहे. Praise the Lord. Amen. Hallelujah. माझी साक्ष, पहिले मी दारू पिणार होतो, गुटखा खाणार होतो, काय काय करणार होतो. त्या साक्षीला होऊन किती दिवस झाले? 20 वर्ष. 20-22 वर्ष झाले. आणि आता 6-7 महिन्यापूर्वी झालेली नवीन साक्षी, 800 कोलेस्ट्रॉल असणारा माणूस तुमच्या पुढे जिवंत आहे. हालेलुया. Amen. किती कोलेस्ट्रॉल असणारा? 800. 800. हाय कोलेस्ट्रॉल किती आहे? 250. 250. हाय कोलेस्ट्रॉल 250 आहे, तर माझं 800 होतं. मरणाच्या दाढीमधून मला वाचवणारा जिवंत देव आहे. ओ, एवढा मोठा चमत्कार त्याने माझ्या जीवनात केलेला आहे. Praise God. Amen. Hallelujah. पण त्याचा मला वाचण्यासाठी अजून मला कोणाचा सहारा घ्यावा लागला? डॉक्टरकडे पण जावं लागलं. Yes. काही काही लोक डॉक्टरकडे जातच नाही. अरे डॉक्टर कोणासाठी बाबा? आपल्यासाठीच बनवलेली. म्हणा आपल्यासाठी डॉक्टर. आपल्यासाठी आहे काय काय लपून ठेवतात. बीपी थरथर काप, काही दुखत असलं तर लपून ठेवतात. मग ते वाढल्यानंतर काय होतं? त्रास. हा, वाढल्यानंतर त्रास होतो. आणि परत मग काय म्हणतात? देवाला दोषी चालतो, देवाने वाचवले नाही. अरे डॉक्टर कशासाठी दिलेत तुम्हाला? बरं हा, करण्यासाठी. सायन्स कशासाठी दिलेलं आहे तुम्हाला? अंधश्रद्धेसाठी दिलेलं नाही. अंधश्रद्धेमध्ये आपल्याला काय करायचं नाहीये? विश्वास नाही. राहायचं नाहीये. देवाने आपल्यासाठी ते निवडलेले लोक आहेत. Amen. Hallelujah. म्हणा अधिकाराच्या अधीन राहा. अधिकाराच्या अधीन राहा. डॉक्टर कशासाठी? आपल्याला वाचवायसाठी. हा, समजा लिव्हरवर काहीतरी सूज आली असेल, सूज आल्यानंतर आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर गोळ्या देणार आपल्याला, औषध देणार. त्याच्या याच्यातून काय होणार? आपण बरं. बरे बरं होणार. पण आपण जाणारच नाही. आपण म्हणणार नाही मला देवच बरा करेल. अरे देवाने तुला अक्कल दिली, जाय डॉक्टरकड. काय दिली? अक्कल. देव त्यांच्या थ्रू तुला काय करत आहे? बरं करत आहे. जर कधी कधी डॉक्टर म्हणतात ना काही होत आता काय होऊ शकत नाही, तुम्ही देवाच्या भरोश्यावर राहा. त्यावेळेस देव मग त्यावेळेस देव कार्य करणार आहे. Yes. त्यावेळेस तो तुमचा विश्वास पाहिल Amen. आणि देव कार्य करणार आहे. Praise the Lord. आता माझं 800 कोलेस्ट्रॉल वाढलं. मला देवाने सांगितलं जा डॉक्टरकड. गेलो डॉक्टरकड, गोळ्या घेतल्या 3 महिन्यात नॉर्मल. त्याच्यानंतर इको पण नॉर्मल, गोळ्या चालू. त्याच्यानंतर एंजिओग्राफी झाली, एंजिओग्राफी पण काय झालं? नॉर्मल. कोणी बरं केलं हो मला? परमेश्वराने बरं केलं. मनाच्या द्वारे. डॉक्टरद्वारे. त्याचं वचन काम केलेलं आहे तिथं. Amen. Praise the Hallelujah. Lord. जर येशू नावेमध्येच आला नसतं तर पेत्राला मासे भेटले असते का? नसते भेटले. तुम्ही नावेतच येत नाही तर तुम्हाला आशीर्वाद कसं काय भेटणार आहे? नाही भेटू शकत. घरी बसून टाळी वाजून तुम्हाला आशीर्वाद आहे का? नाही. बोला ना. नाही भेटू शकत. शेजारच्याला म्हणा घरी बसून टाळी वाजून चालणार आहे का? काय का लोकांना विचार, आम्हाला प्रार्थना येते, आम्हाला दिसतो. आणि काय दिसतं? त्याला किरसुनी दिसती. तुमच्या कोपऱ्यात काय आहे? मी म्हणलो किरसुनी. हे काय? याच्यातून काय करा? बाहेर या. देवाचं वचन काय सांगतात ते ऐका तुम्ही. Praise the Lord. Amen. Praise the Lord. Hallelujah. तुम्हाला देव आणि देवच वाचवणार आहे. Yes. देव आणि देवच तुम्हाला काय करणार आहे? आशीर्वाद देणार आहे. Amen. प्रेस द लॉर्ड. पेत्राला कुणी खोलवर घालायला लावलं? येशूने येशू म्हटलं तुझी जाळी घे. प्रेस द लॉर्ड. तुमच्याकडे जाळी आहे का काही? आहे. हा, सांगा ना.
जाळ्यामध्ये काही भेटतं का सांगा बरं? हालेलुया. सगळं जातं निघून जाळ्यामधून. काय येतं जाळ्यामध्ये? काय नाही भेटत. मोठे मोठे मासे येतात. आमेन. सांगा ना इकडे बघा, मोठे कसे कसे आता शेजारच्याला म्हणा, मोठे मोठे मासे. पापलेट मासा, बापले. सुरमई मासा, वाम मासा, वाम फ्राय, वाम थाळी, चिकन थाळी, चिकन थाळी. जाळीत थाळी. बरं हालेलुया. काय येणार आहे? बकरा पण सापड. जाळीत बकरा. जाळीमध्ये बकरे नका भाऊ, कोणाला फसू नका. बायबल आपल्याला काय अनुमती देत नाही कोणाला फसवायचं. Yes. कोणाचं. तुम्ही काय करा, तुमच्याकडे एक अंगारा का असेल तर दुसऱ्याला दोन असेल तर एक काय करा. दुसऱ्याला पण द्यायचं. आणि जकातदाराला काय म्हणला तो? कायदेशीर तुम्ही काय करा. जकात. जकात द्या. परमेश्वर तुमच्यासाठी जाळं आणि जाळ्यामध्ये काय करीन? आशीर्वाद. भारी भारी आशीर्वाद Yes, देणार आहे. आमेन, हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. मला हालेलुया. Hallelujah. तर माझा विषय काय आहे की पेत्राने 4 भाषणामध्ये आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळे खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्रभर आम्ही हिंडलेलो आहे. काही धरले नाही. आम्ही काय धरलेलं नाही. काय म्हणतोय पेत्र? काहीच धरले नाही. आम्ही लय प्रार्थना केल्या, लय आराधना केल्या, आम्हाला काहीच भेटलेलं नाहीये. तरी आपल्या सांगण्यावर आम्ही जाळी सोडलेली आहे. रात्रभर फिरलो आम्ही, वन फिरलेलो आहे. तरी काही आम्ही नाईट प्रार्थना केली, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. अरे धन्यवाद. आमेन. काय म्हणायचं आहे? धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया. हर एक परिस्थितीमध्ये धन्यवाद. धन्यवाद. पण काय करायचंय? येशूने सांगितलं प्रयत्न ऐकायचंय. संपवायचा का? नाही संपवायचा. पेत्राने प्रयत्न संपवलं का? नाही संपवले. जक्कईने काय केलं? प्रयत्न. झाडावर चढण्याचा आता प्रयत्न. मला परत याच्या प्रयत्नाकडे यायला सांगा. त्यांनी जाळी त्याने टाकलीच. कोणाच्या आदेशमुळं? येशूच्या आदेशाने येशूने ज्यावेळेस त्याला म्हटलं जाळी टाक, टाकली. त्यांनी ते प्रयत्न केलेले आहे. तुम्ही जाळी द्यायचे प्रयत्न करा. तुम्ही नावेमध्ये येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही येशू जे सांगतो ते ऐकण्याचा तुम्ही काय करा? प्रयत्न करा. एक जक्कईची स्टोरी सांगतो मी तुम्हाला. हा जक्कई पण काय होता? जकातदार होता. आणि कशात जीवन जगणारा होता तो? पापामध्ये. त्याला कुणी स्थिर केलं? बोला ना, त्याला कुणी स्थिर केलं? म्हणा शेजारच्याला म्हणा, येशूने स्थिर स्थिर केलं. केलं. अंकलला सांगा, येशूने स्थिर केलं. येशू तुम्हाला पण स्थिर करेल. तुम्हाला हा जक्कई काय कमी होती त्याच्याकडं? काहीच नव्हतं. हा काही कमी नाहीये त्याच्याकडे. काही कमी नाही. जकातदारवर बसणारा माणूस, हा त्याच्याकडे साऱ्या प्रकारचा काय पैसा आहे, इस्टेट आहे, बंगला आहे, सगळं आहे. आणि त्याला कळलं अरे हे काही कामाचं नाही. हे काय आहे? आपण कष्ट करतोय, हे कामाचं नाही. आपल्या पापांची क्षमा हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? लूका वर्तमान 19व्या अध्यायामध्ये आहे ना, वाचा ना त्याच्यामध्ये. वाचा. त्यांनी यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येता दृष्टी वर करून म्हटला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने उतरून आनंदाने त्याचे आगस स्वागत केले. हे पाहून लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्य कोणता व्यक्ती आहे? पापी व्यक्ती आहे तो. पण आज त्याला स्थिर होण्यासाठी कोणाकडे यावं लागलेलं आहे? येशूकडे यावं लागलेलं आहे. ज्यावेळेस तू येशूकडे आलेला आहे, त्याच्या पापाची क्षमा झाली. प्रयत्न केला त्याने. हालेलुया. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही येशूचं ऐकून तुम्ही येशू काय म्हणला त्याला, जक्कया त्वरा करून खाली ये. वरती चढला, प्रयत्न केला, उंबराच्या झाडावर चढलेला आहे. आणि येशूचं ऐकून काय केलं? खाली पण आला. फायदा झाला त्याचा. म्हणा Praise फायदा. the Lord. फायदा झाला त्याचा. म्हणा फायदा झाला. येशू त्याच्या घरी आलेला आहे. Yes. अरे बोला ना, कोण आले? फायदा झाला. येशू त्याच्या घरी आला. पेत्राच्या घरी पण कोण गेलेला आहे? ओ पेत्राच्या सासूकडे कोण गेलेला आहे?
येशू गेलेला पेत्राच्या नावेमध्ये कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. आमेन, हालेलुया. एक गोष्ट येशूकडे येणं येशू तुमच्याकडे. आणि येशू तुमच्याकडे येणं Yes. म्हणा दोन्ही पण आशीर्वादाचे दोन्ही आशीर्वाद आहे. आता दोन नाव कळाल्या का? Yes. कळालं का दोन नाव? Yes. दोन नाव तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. येशूकडे येणं आणि येशूला तुमच्याकडे आणलं. बोलवणं. Praise the Lord. कुठं बोलवणे? हृदयामध्ये आपल्या नाव इथं ह्या हृदयात नाही घेत, इकडं हृदयात कप्प बनवलेलं, इथं हृदयाचं नाही. मोकळे जागा. मोकळ्या जागी घेते येशूला. कुठे घेते? मला म्हणा रिकाम्या जागी ठेवते, रिकाम्या खिसा. इकडे रिकामा किस्सा. अरे इथं घ्यायचं हृदयामध्ये. कुठे घ्यायचंय? हृदयामध्ये. लोकांचे काही काही दोन हृदय असतात. कोणते हृदय असतात? दोन. ओरिजिनल इकडं असतं, डुप्लिकेट इकडं असतं. डुप्लिकेट याच्यामध्येच घेतात. हालेलुया तो ती करेंगे, घरी जाऊन तंबाखू खाएंगे, घरी जाऊन मिस्त्री लावेंगे. असं आहे का? नाही. हा कोणत्या हृदयामध्ये घ्यायचं? Original. म्हणा ओरिजिनल. ओरिजिनल. ओरिजिनल दोन हृदयापैकी एक ओरिजिनल आहे. Yes. दोन नाव तुमच्यासाठी आशीर्वादाचे. Yes. दोन गोष्टी म्हणा, दोन गोष्टी. दोन गोष्टी. पेत्राकडे येशू आला, पेत्राकडे येशू आला, जक्का येशूकडे आला. Yes. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही कोणाकडे यायचंय? येशूकडे यायचंय. येशू तुमच्याकडे येणार. आमेन, हालेलुया. येशूकडे आल्या की येशूचा मुक्काम तुमच्या घरी. Praise the Lord, हालेलुया. कोणाचा मुक्काम घरी? येशू पेत्रा. आपल्या घरी हो, मुक्काम करतो. जक्कायला येशू काय म्हणाला? जक्काया उतर खाली, मला तुझ्या घरी यायचंय. ज्यावेळेस येशू घरी गेलेला आहे, हो त्या घराचं काय झालेलं आहे? बापाची क्षमा झालेली आहे. त्या घराचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. आमेन, हालेलुया. 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 कोण आलंय? येशू आला त्याच्या घरी. येशू त्या ठिकाणी म्हणतोय 9 वचनामध्ये म्हटलं, 19:9 मध्ये. येशूने त्याला म्हटले, आज या घराण्याला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. Amen. येशू ज्यावेळेस तुमच्या घराला येतो, कारण होतं. तारण प्राप्त तुमच्या झाले. नाव्यामध्ये येतो, तुमच्या फॅमिली मध्ये येतो, हो तुमच्या अर्ध्या गोष्टीमध्ये येतो, तारण होत आहे, पापाची क्षमा होत आहे. हो तो तुम्हाला मला काय करत आहे? स्थिर करत आहे. आमेन, हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. चला हालेलुया. चला असं कर हालेलुया. उभे राहा, उभे राहा. श्श्श. बोला हालेलुया. सगळे उभे राहा, उभे राहा. Hallelujah. करा असं हालेलुया. Hallelujah. मला मी स्थिर आहे, मी स्थिर आहे. मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. मी येशूकडे आलेलो आहे, येशूकडे आलेलो आहे. येशू माझ्या घरी आलेला आहे. येशू माझ्या घरी त्या आलेला घरामध्ये आहे. येशू येत आहे, ते घर काय होत आहे? बदलत आहे. आमेन, हालेलुया. सगळ्याचं घर काय झालेलं आहे? बदललेलं आहे. आमेन. सगळ्याच्या घरामध्ये काय आलेलं आहे? तारण आलेलं Praise आहे. the Lord. आमेन, सगळ्याच्या हालेलुया. नावामध्ये काय आलेलं आहे? आशीर्वाद आलेले आहे. हालेलुया. 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 म्हणा माझ्या कष्टामध्ये आशीर्वाद माझ्या आलेले आहे. कष्टामध्ये आशीर्वाद आलेले आहे. माझ्या घराचं तारण माझ्या झालेलं आहे. घराण्याचं तारण झालेलं आहे. माझ्या घरातली रोगराई गेली माझ्या घरातली रोगराई गेलेली आहे. रोगराई काय झालेलं आहे? आमेन. Get out झालेली आहे. Praise the Lord. वाजवा, वाजवा. रोगराई काय झालेली आहे? गेलेली Get out आहे. झालेली Praise the आहे. Lord. अरे टाळी वाजवा की रोगराई काय आमेन, हालेलुया. झाली? आम्ही आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. कुठला शाप माझ्यावर चालू कुठला नाही. शाप माझ्यावर चालत नाही. कुठलं काही चालणार नाही. कुठलं काही चालत नाहीये. म्हणा येशू माझ्या बरोबर. येशू माझ्या बरोबर आहे. सावली, सावली, पेत्राची सावली, पेत्राची सावली. तुमच्या सावलीने सुद्धा लोक आमेन, हालेलुया. किती लोकांना कळत आहे? आमेन, हालेलुया. हालेलुया. आता आलं का? कळालं का? सावली कोण आहे तुमच्या घरामध्ये? येशू. येशू, कोण आहे तुमच्या नावामध्ये? येशू. जक्काच्या घरी कोण आला? येशू आला. येशू आला. येशू ज्यावेळेस पेत्राच्या जीवनात आलेला आहे, म्हणून बायबल मध्ये सांगितलं की त्याच्या सावलीने लोक काय झालेले आहे? बरेच झालेले आहे. Praise the Lord. Amen. बायबलमध्ये असं Hallelujah. सांगितलं, पाऊलाच्या देखील लोक काय करायचे? अंगावर फडके टाकून आजारी लोकांच्या अंगावर टाकायचे, ते लोक पण काय व्हायचे? बरे व्हायचे. आमेन, हालेलुया. प्रिशिताच्या कृत्यामध्ये वाचा तुम्ही. प्रिशिताच्या कृत्याचा 19वा अध्याय आणि 11 वचनामध्ये देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडविले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. काय करायचे? पावलाच्या अंगावर काय रुमाल करायचे? किंवा फडके. रुमाल आणि फडके टाकायचे. काय म्हणलं? फडकेचे का? रुमाल आणि फडके. फडकी. फडके. आपल्याला फडके नाही आवडत, रुमाल आवडत.
फडके व्हायला तयारच नाही. अरे पौलाची सेवा बघा, अनेक वेळेस जेलमध्ये गेला, अनेक वेळेस छड्या खाल्ल्या, अनेक वेळेस मार खाल्लेला आहे. त्याच्या अंगावर ज्यावेळेस फडके टाकायचे, फडके टाकून दुरात्मे निघून जायचे. आमेन. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. म्हणजे तेवढा सामर्थ्याने भरलेला. Yes. आमेन. त्यांनी तर येशूला फक्त त्याचे डोळे, देवाच्या लोकांना मारायचा, तो देवाच्या लोकांना मारायचा, देवाच्या लोकांना त्रास द्यायचा, त्याला स्थिर केलं परमेश्वराने. येशूमुळे तो काय झालेला आहे? स्थिर झालेला आहे. मालात राहणारा व्यक्ती भाड्याच्या खोल्यामध्ये 2-2 वर्ष राहिलेला आहे. जेलमध्ये राहून त्याने काय केलेलं, अनेक प्रकारे त्याने पत्र लिहिलेले आहे. हालेलुया. आजारी असताना कोणतं पत्र लिहिणार आपण? नाही लिहू शकत. मला तर काही वाचूशी सुद्धा वाटत नव्हतं. प्रार्थना पण मला असह्य झालती, पण मनातल्या मनात मी काय करायचो? प्रार्थना करायचो. पत्र लिहिले ते. पण दुःखामध्ये असताना, त्याने जेलमध्ये असताना देखील त्याने काय लिहिलेलं आहे? पत्र लिहिले. पत्र लिहिलेले. रोमकारास पत्र लिहिलेले, इपिस्कारास पत्र लिहिलेले, पहिले करीन, दुसरे करीन, तिमोथेला पत्र, गीताला पत्र. गीताला पत्र, कलसेकारास पत्र, 12-13 पत्र त्यांनी लिहिलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. अरे बोला ना हालेलुया. 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 काय टाकलं अंगावर? रुमाल किंवा रुमाल. पट्टी. रुमालाने फडके टाकायचं. परत एकदा ते वचन वाच. किती? 12. 19:12. प्रेषिताचे कृत्य 19:12. ते असे की रुमाल किंवा फडकी ते त्याच्या असे की रुमाल किंवा फडकी रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावर आणून रोग्यांवर घातली. अंगावर आणून काय करायचे? रोगांवर घालायची. आणि त्याच्या अंगावर टाकायचे लोक, आणि त्यांचे रोग बरे व्हायचे. आणि दुसऱ्याच्या अंगावर टाकायचे. रोगी माणूस. काय व्हायचं? तो रोग बरे व्हायचे. रोग बरे व्हायचे. दुष्ट आत्मे निघून ते जायचे. कोण बरं करायचं? तो बरं करायचा का? नाही. त्याच्यातला येशू. अरे तो कसा जीवन जगलाय? Yes. हा, बोला ना. हालेलुया. कसं जीवन जगलाय? मी तुम्हाला अगोदरच पेत्राच्या पत्रामध्ये तुम्हाला वाचायला लावलं कसं जीवन पाहिजे ना आपलं. पवित्र. हा, पवित्र. Yes. तिसरा अध्याय. पवित्र वर्तन करायचं. 3रा अध्याय आणि 12 वचनामध्ये कसं जीवन जगलाय पौल? वाचा 11 वाचा. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहे. ही सर्व अशी लयास जाणारी आहे. आहे. आपले एक 5 नंबर तुम्हाला सांगतो. ते वचन 5 नंबर तुम्हाला आणि मला स्थिर करायचंय. काय करायचंय? स्थिर. स्थिर. सेकंड नंबर काय करायचं? प्रयत्न करायचे. आणि चौथी गोष्ट तुम्हाला आणि मला, तिसरी गोष्ट तुम्हाला आणि मला तयार व्हायचे. काय करायचं? फर्स्ट नंबर कोण स्थिर करणार? परमेश्वर. येशू. सेकंड नंबर काय सांगितलं? पवित्र. प्रयत्न. थर्ड नंबर काय सांगितलं? तयारी करायची. काय करायची? कोणाची तयारी करायची? तुम्हाला आणि मला. बोला ना. स्वतःची. 6000 म्हणा तयारी करायची. तयारी करायची. हालेलुया. हालेलुया. कशी तयारी करायची? तंबाखू खाऊन, बिड्या खाऊन, दारू पिऊन, खोटं बोलून, चुगल्या लावून, हिची चाडी तिला, तिची तिला गावभर करीत बसायचं नाही. असं का? पवित्र जीवन. काय सांगितले 11 वचनामध्ये? तर ही सर्व अशा लयात जाणारी ही आहे. असं सर्व लयात जाणारी म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्त राहून. पवित्र वर्तणुकीत तुमची आणि माझी वर्तणूक कशी पाहिजे? पवित्र वर्तणूक. पवित्र ठेवायचे मरूपर्यंत. आमेन. हालेलुया. पेत्र कसा होता? पवित्र राहायला शिकवा. कसा झाला? पहिला काय होता तो? पापी. अरे बोला ना. पापी होता. पापी होता. कोणामुळे त्याला क्षमा मिळाली? येशूमुळे. त्याच्यानंतर येशूच्या माग 3.5 वर्ष होता. येशू गेला नंतर तो 5000 लोकांचं काय झालं? त्याच्याद्वारे तारण झालं. तारण झालं. 2000 लोकांमध्ये उभा राहिला. बऱ्याच लोकांमध्ये उभा राहिला. कसं जीवन जगला? पवित्र. म्हणून त्याच्या सावलीने लोक बरे झाले. रशीद पौल पण कसं जीवन जगला? पवित्र जीवन झालं. प्रार्थना करणाऱ्या लोकांना मारायचा, जेलमध्ये टाकायचा, पण देवाची वाणी त्यांनी ऐकली, त्याचं जीवन बदललं. आमेन. मरूपर्यंत तो साक्ष देऊ लागलेला आहे. Praise the Lord. आणि त्यानंतर तो कसा जीवन जगला? पवित्र. पवित्र. म्हणून लोक त्याच्या अंगावर रुमालाने फडके टाकून आजारी लोकांच्या अंगावर टाकायचे, आणि ते लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. बरे व्हायचे. Praise the Lord. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वतःला कसं ठेवलेलं आहे? पवित्र वर्तणूक. पवित्र वर्तणूक. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करतोय दुष्ट वर्तणूक. आणि आपली वर्तणूक कसं आहे? सैतान. सैतान. ही आणि ठीक ही. तसं पाहिजे का? नाही. हा, बोला ना.
पवित्र कुठं पाहिजे? इथं पण आणि इथं. सगळीकडं. म्हणा, नावेत पण, नावेत पण, या नावेत पण, या नावेत पण, घराच्या नावेत पण, घराच्या नावेत पण, शेजारच्या पण, शेजारच्या पण, सगळीकडं. भुर्र बोर नाही. असं पाहिजे का? सगळीकडे पवित्र इथं पवित्रपणा करायचा, थोडं नकली पवित्रपणा आणि भुर अर्धा. भुर नाही व्हायचं. भुर म्हणलं का नरकात मग धूर. भुर झाला का नरकामध्ये काय? धूर. कुठं राहायचं? कोणत्या वर्तणुकीत राहायचंय? पवित्र वर्तणुकीत. हा. प्रेषित पौल कसा होता? पवित्र राहिला. पवित्र वर्तणुकीत. पेत्र. प्रेषित पेत्र. पेत्र कसा होता? पवित्र वर्तणूक. स्टेफन पण कसा होता? पवित्र वर्तणूक. शेवटच्या मरणापर्यंत तो दगड मार होत असताना पण कसा आहे? पवित्र वर्तणूकच आहे. स्थिर आहे, स्थिर. Praise the Lord. Hallelujah. हा, स्थिर आहे. स्थिर आहे. हालेलुया. फर्स्ट नंबर स्थिर सांगितलं. सेकंड नंबर काय सांगितलं? प्रयत्न सांगितलं. थर्ड नंबर काय तयारी. सांगितलं? तयारी करायची. 4 नंबर काय सांगितलं? पवित्र राहायचं मग. पवित्र राहायचंय. तुम्ही पवित्र राहा, शैतान तुम्हाला पुढं पण येणार नाही. हालेलुया. आणि शैतान टपलेला आहे तुम्हाला अपवित्र करायला. तुमच्या पुढे लगेच घेऊन येतो, मॉडेल घेऊन येतो लगेच. मोबाईल. मॉडेल मॉडेल आहे का इथं कोणाकडे? कुठे आहे मॉडेल? मॉडेल घेऊन येतो लगेच. हे मॉडेल या असल्यावर काय गरज नाही कशाची. नाही. सगळं आहे याच्यावर. एकटंच वाचते त्याला. त्याच्यावर हे काय ते गुगल आहे, गुगलवर सगळं विचारतं. आता गुगलवर भाज्या तयार करतात लोक. ChatGPT आहे आता. बहिणी काय करतात? भाज्या तयार करतात. बहिणी येड लागलंय बहिणींना. याच्यावर इतके रील्स, बहिणींचे रील्स. पुढं चालली बहीण, तिचे रील्स लगे तिथं. काय करते ते रील्स तिथं. कोणची साडी घातली ते पण रील्स तिथं. भावाचं पण कोणच्या केसाला काय ड्राय लावला ते त्याच्यात रील्स मध्ये. काय काय आहे? घरपोच. काय सांगितलं याला? काय बोललो मी? मॉडेल. मॉडेल. हे मॉडेल काय करायचं? हे मॉडेल पुढं फेल व्हायचं का? पकडायचं model. या मॉडेल पुढं गाडी फेल होऊ नका देऊ. पवित्र. या मॉडेल पुढंच गाडी फेल होती. माणूस लगेच पवित्रचा अपवित्र होऊन पवित्र जातो. होऊन जातो. हा? काय गरज आहे मॉडेलला रात्री 2-2 वाजेपर्यंत चालायची? काहीच. काही गरज नाही. 2 वाजेपर्यंत हे मॉडेल. 2 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन. काय असतं ऑनलाईन? कोणची मीटिंग असते तुमची? हा? कोणची प्रार्थना असती? काय प्रार्थना असते? दिवसा चालवा ना. रात्रीचं काय आहे तुमचं? हा? रात्रीचं सुद्धा भाऊ लोक लाईव्ह असते. लाईव्ह भुताडावानी अशी. कोणतरी पहा मला. बोला हालेलुया. हालेलुया. आदामाने काय लाईव्ह नाही केलं. आदाम झोपलेलाच आहे. परमेश्वराने आदामाकडे कोण आणलेलं आहे? हावेला आणलेलं आहे. तुमच्यासाठी जे स्थळ ठेवलं परमेश्वर ते आणणार आहे. मॉडेलच्या मागे हिंडू नका. हालेलुया. किती लोक आहेत? हालेलुया. कसं जीवन ठेवायचं तुम्हाला? पवित्र वर्तणूक. 60चं म्हातारं झालंय तरी काय केस करीत आहे? 75चं झालंय तरी काळ डांबर लावी ते डोक्याला. अरे राहू दे ना केस पांढरे तुमची. हा? बायबलचं वचन काय सांगतं? शोभेचा. शोभेचं मुकुट. हे. शोभेचा पांढरे केस. शोभेचा काय? मुकुट. मुकुट आलं म्हणा ना मला. म्हणजे एवढे मला मुकुट आहे. वृद्धत्व आलंय जास्त असं. आहे का कोणाची? माझे आहे. माझी दाढी पांढरी झाली हो. माझं डोकं. शोभेचा मुकुट इथं नाही पण इथं तरी आलाय तोंडावर. हालेलुया. कसं एक केस आला तरी टेन्शन येतं आपल्याला. एक पांढरा केस आला तरी काय होतं आपल्याला? टेन्शन येतं. मग डॉक्टर कडे जाते. ट्रीटमेंट. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. 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 एक केस जरी पांढरा आला तर काय होतं? टेन्शन. टेन्शन टेन्शन. येतं त्याला. म्हणते मला लय टेन्शन आहे. काय टेन्शन आहे विचारलं तर म्हणते माझा केस पांढरा झाला. कसं जीवन जगायचंय? तेच हसून. वर्तणूक कशी पाहिजे? शेजारच्याला सांगा. वर्तणूक. वर्तणूक. पवित्र वर्तणूक. वर्तणूक. पवित्र वर्तणूक. खरं असं. वर्तणूक. वर्तुळ. वर्तणूक. वर्तणूक. तुझी म्हणा. तुझी. माझी. माझी. या बॉडीला सांगा तुझी. माझी. म्हणा तुझी वर्तणूक वर्तणूक. चांगलीच पाहिजे. नीट पाहिजे. कशी पाहिजे? नीट. पवित्र पाहिजे. यस. मॉडेल येऊन येतं अजून
कोणचंही. काही येऊ म्हणा तू माझा भाऊ आहे, तू माझी काय आहे बहीण. बहीण. देव आणीन ना तुला, आदामाला आणीन, हवेला आणीन. आधीला आणि कशाला आदामाला? तू काही लोक एक एक फासळी तृप्त नाही होत, भरपूर आदाम लागत 2-3 जॉईंट करते. एक बायकोच नाही वागत त्यांचं, लगेच दुसरी बायको, तिसरी बायको, 3-3, 4-4 काय करतात, पासाळ्या लावते, बाजार भरवते. शलमोनाने किती बायका केल्या? कितीतरी राहण्या होत्या हा 700 राण्या आणि 300 1000 बायका केल्या. पत्नी कोणा सांगते दुश्मनी नाही त्याची तिथं? सगळ्यांबरोबर. सगळे म्हणते जावय आला, कोण आला म्हणते जावय आहेत आमचे. काय म्हणायचे? जावय आहेत. कोणाची दुश्मनी नाही, काहीच भांडण नाही, काय नाही. त्याच्या बापाने कितका लढाई केला, कारण की बायका कमी होत्या ना त्याला. हा बायका, बायबल मध्ये असं सांगितलं की शमूएलाचं मन त्यांच्या बायकांनी काय केलं? सलमोनाचं शलमोनाचं मन बायकांनी वळवलं, फिरवलं त्याचं अन्य द्यावं. अन्य दैवताकडे. एवढ्या बायका होत्या त्याला. कशाला? बायको किती पाहिजे? एकच एकच. आदामाला किती बायको होती? एकच बायको होती. नंतर काय माहिती? ही पिझ्झा घालून टाकलं. बळच पासाळ्या नका घुसू, ऑपरेशन करून एकदा झालेले परत नका करू. बरोबर आहे की नाही? हालेलुया. हालेलुया. तुमची वर्तणूक कशी पाहिजे? पवित्र वर्तणूक हा पवित्र वर्तणूक. कुठपर्यंत? मरेपर्यंत मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला कसं ठेवायचंय? पवित्र वर्तणूक. स्थिर ठेवायचं. स्थिर स्थिर. कसं ठेवायचं? स्वतःला स्थिर. स्थिर ठेवायचं. हालू द्यायचं नाही, तळ्यात मळ्यात नाही व्हायचं. तळ्यात मळ्यात पळून जाय, कशातच नाही. भूर. तळ्यात मळ्यात भूर. काय लोक भूर झालेच नाही इथून. तळ्यात नाही राहिले, मळ्यात राहिले, कशातच नाही राहिले. ते लोक आपल्याला आणायचे, Yes, लोकांना आपल्याला मिळवायचंय. काय म्हणायचं? मिळवायचंय. मिळवायचं. लोकांना सोडू नका. Praise the Lord. हे लोक कशासाठी दिलेत परमेश्वराने तुम्हाला? देवाच्या सेवेसाठी ते दिलं. तुमच्या सोयीसाठी दिलेत का? नाही. हा ते देवाच्या गौरवासाठी. तो Praise देव God. तुमच्याकडे आणतो. Hallelujah. देव काय करतोय? तुमच्याकडे आणतोय. इथं पौलाने सांगितलंय ना, परिषदेच्या कृत्यामध्ये, पहिले करींमध्ये सांगितलं ना. नववा अध्याय आणि 19 वचन. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. कशासाठी? लोक कशासाठी मिळवले त्यांनी? अरे बोला ना. येशूसाठी. लोकांना स्थिर करणारा कोण आहे? परमेश्वर. अरे तुम्हाला स्थिर करणारा कोण आहे? परमेश्वर. तुम्हाला स्थिर केलं, मग तो देव दुसऱ्यांना स्थिर नाही करणार Praise the का? Lord करील. हा नक्की स्थिर करेन तो तुम्हाला. Yes. तुम्हाला आजारामध्ये स्थिर करेन, आजार नष्ट होऊन जाईल. सगळं. तुमच्याकडे काय नाही, तुमच्या नावेत मासे नाही, मासे आणेन. हालेलुया. हा तुम्हाला काय नाही, त्या गोष्टी परमेश्वर काय करणार आहे? स्थिर आणून करा. देणार आहे. देणार आहे, स्थिर करणार आहे. आमेन. हे लोकांना काय करायचं? आपल्याला मिळवायचंय मिळवायचंय. कोणासाठी? प्रभूसाठी. प्रभूसाठी. परमेश्वराने तुम्हाला एक मुकुट दिलेला आहे, तो मुकुट मिळवायसाठी. लोक मिळवायचे. काय मिळवायचे? लोक मिळवायचे. मुकुट. लय अक्कल नाही चालवायची, मुकुट मिळवायचे. मुकुट चालवायचंय. मुकुट कुठं ठेवायचं? मुकुट पाहिजे का नाही? मुकुट पाहिजे ना. काय लोकांना ते नाही पाहिजे, मग त्या हाताच्या आहे ना वरती त्यांचं पाहिजे. मुकुट. मुकुट पाहिजे का? Yes. अरे पाहिजे का? Yes. कस काय मिळणार आहे? स्थिर राहिल्यानंतर. स्थिर राहिल्यावर. घरातल्या लोकांचं तारण झालं पाहिजे. Praise the Lord. तेव्हा Hallelujah. मुकुट येणार आहे. Yes. येशूला घरी न्यायचंय, Yes. तेव्हा काय मिळणार आहे? मुकुट मिळणार आहे. तुम्ही नावेत यायचंय, Yes. तेव्हा काय मिळणार आहे? मुकुट मिळणार आहे. घरी कोणाला न्यायचंय? येशूला न्यायचंय. मुकुट येणार आहे. इथं कोणाला घ्यायचंय? येशूला घेणार. मुकुट मिळणार आहे. पाप काय करायचंय? काढून सोडून टाकायचं. द्यायचंय. काय मिळणार आहे? मुकुट मिळणार आहे. तारण काय करायचंय? तारण साधून घ्यायचंय. काय मिळणार आहे? मुकुट. मुकुट मिळणार आहे. वाचा त्याच्यामध्ये 24-25 मध्ये. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. बक्षीस एकालाच मिळते. हे तुम्हाला ठाऊक नाही का? हे तुम्हाला ठाऊक नाही का? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. आमेन. हा कोणासाठी धावतोय? लोकांकडे देवासाठी जातोय. कोणासाठी जातोय? Yes. लोकांना बोलून आणतोय. कोणासाठी धावतोय? पळतोय, करतोय? मुकुट. मिळण्यासाठी. शर्यत आहे. Yes. शर्यत लावा ना आता तुमच्यामध्ये. Praise the Lord. Yes. हा Yes. आज माझं कुटुंब आलं, एक घरातली बाई आली, दुसरी पण आली पाहिजे. Yes, amen. कशासाठी? तारणात देवाच्या आली पाहिजे. गोष्टीसाठी. तारणात. Praise the Lord. जग काही एकटाच गेला नाही घरी.
येशूला घरी घेऊन गेला Yes, amen. येशू त्याच्या घरच्यांना मला यांचं सगळ्यांचं तारण झालं आमेन, हालेलुया. काय मिळवलं त्यांनी तारण मिळालं, हो मुकुट मिळाला. जक्कयानी घरचे मिळवले Yes. काय मिळवलं त्यांनी घरचे मिळवले. घरचे मिळवले कोणाच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये Praise the Lord, amen, hallelujah. लोक मिळवायचे आमेन. घाबरत घाबरत मिळवायचे कसे मिळवायचे भीत, भीत. हा भीत भीत त्यांना उपचार करायचा कसा करायचा भीत, भीत. दारुड्याला सुवार्थ सांगायला गेला तू दारू पिऊन तो त्याच्या बरोबर हिंडू लागला असं झालं पाहिजे का नाही. भीत, हा? भीत. भीत, भीत. भीत भीत काय करा त्याला लांबूनच त्याला काय करा ट्रीटमेंट द्या Treatment द्या. लांबून ट्रीटमेंट देत असताना स्वतःला जपा Praise the Lord. काय करा स्वतःला स्वतःची जपा. काळजी घ्या. कुणी विचार करत असन स्वतःची काळजी लांबूनच घ्या. काय करा ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट करा तुम्ही राहता तिच्या बरोबर पण बायबल मध्ये सांगितलं कुसंगतीने नीती बिघडते बिघडते. तिच्या बरोबर राहता राहता तू पण झाली तिच्यावानीच झाली लोक म्हणायला लागले अरे प्रार्थना करणारी काय तिच्यावानी वागायला लागली हम्म. असं नको व्हायला लोक मिळवता मिळवता तुम्ही स्वतःला स्वतःला जपायचं. जपा तुम्ही Praise the Lord, hallelujah. काय करा स्वतःला जपा. स्वतःला जपा जक्काईने काय केलं घरच्या लोकांना मिळवायसाठी घरचे लोक आज्ञेत नसतील नसतील. एवढा पैसा होता अपाट त्याच्याकडे हम्म. हा जक्काईचा पैसा किती होता अफाट. अपाट होता भरपूर होता कितका होता जो लोक घरातून आता बाहेर गेले त्याची घरचे लोक कशा बाहेर गेले आता बाहेर गेला. थांब श्रीमंत लोक मुलांचे बघा बरं मुलं कसे असतात एकदम. त्यांना वळण असते का शिस्त असते का बेशिस्त काय असतं असतं. हाताच्या बाहेर असतात हिरो लोकांच्या मुली बघा बरं मुली मुलं दारू पितात बरोबर आहे की नाही कशामुळं पैसा पैसा असतो. मला असं वाटतं जक्काईची फॅमिली हाताबाहेर गेलती खूप पैसे होते. पण ते घरचे लोक मिळवायसाठी त्याने कोणाकडे आला येशूकडे आला. काय कमी होतं त्याला यायचं Hallelujah. सगळं होतं त्याच्याकडे. हा? पैसा असणारे लोक येतात का नाही येत. नाही येत. घरचे लोक हाताबाहेर जर जात असतील त्यांना मिळवायसाठी आपल्याला Praise the येशूकडे Lord, यायचं. hallelujah. Hallelujah. आणि येशू नक्कीच त्या लोकांना काय करेल बदलील. बदलेल त्यांचं तारण करेल त्यांच्या पापांची क्षमा करेल आमेन. अजून पाहिजे ते काय काय करेल Yes. बरोबर आहे की नाही Yes. हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील Praise the Lord. पेत्राच्या सासूने काय केला पेत्रावर विश्वास ठेवला हम्म. ती म्हणली असल जाऊ तू दे. येशूला आण मला ताप आलाय हम्म. मग त्यांनी काय केलं लगेच येशूला आणलं Praise the Lord. Hallelujah. सासू मिळवली त्यांनी काय मिळवलं सासू मिळवली. सासू मिळवली आणि पौलाने काय केलं लोक मिळवली मिळवली. Amen. त्याच्यामध्ये तेच सांगतो ना तो युद्धासाठी तो युद्धीच आला हम्म. हेलेण्यासाठी काय झाला हेलेनी झाली. हेलीने झाला तो Praise the Lord. आपल्याला लोक गमवायचे नाही Praise the Lord, amen. मिळवायचे पण खतरनाक लोकांपासून लांब राहायचे बॉम्ब आयटम पासून बॉम्ब आयटम. म्हणा बॉम्ब आयटम बॉम्ब आयटम. फटाकडे. बॉम्ब फटाकड्यापासून काय लांब राहायचं. सुतळे आटम बॉम्ब पासून काय व्हायचं लांब लांब राहायचं रॉकेट पासून तर- रॉकेट पासून तर लांबच राहाय पळून जायचं रॉकेट जवळ नाही जायचं ते तिडतिडी नाही का ते उडणार ते तिडतिडी पासून पण लांब राहायचे असे तिडतिडे लोक तडतडी. असे जे स्फोटक वस्तू त्याच्यापासून लांब राहायचं. स्फोटक वस्तू स्फोटक पासून वस्तूंपासून दूर लांब राहा. राहायचं ज्याच्यापासून आपलं नुकसान आहे ना तिथून लांब राहायचं. जे सगळी रुची घेतली प्रार्थना माहिती हालेलुया माहिती सगळं माहिती पाप पण फार काही काही लोक म्हणतात आम्ही बायबल उकळून पेलोय त्यांच्यापासून आता हे तर उकळून लांब. पेण्याची चीज आहे का अशा लोकांपासून लांब राहायचे हम्म. ते काय सुधरत काही लोक कशासाठी राखून ठेवलेले नरकासाठी राखून ठेवलेले अशा लोकांपासून लांब राहायचे बघा सदोम गामोराचे लोक म्हणा सदोम गामोरा समजा. नाशासाठी ठेवलेले ते कशासाठी नाशासाठी. नाश केला परमेश्वराने त्यांचा कशाने केला अग्नीने गंधक नाही. आणि नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने कशाने नाश पाण्याने केला नाश केला. हा बोला ना पाण्याने. पाण्याने पण नोहाने काय केलं अशा लोकांपासून तो लांब राहिला Praise the Lord. नाव बनवली परमेश्वराच्या आज्ञेपासून Hallelujah. आणि तो आणि त्याचा परिवार काय झालेला आहे वाचलेले आहे. वाचलेला आहे Yes, amen. जसा जक्कईचा परिवार वाचला तसा तुम्ही आणि माझा परिवार स्वतःला काय करायचे वाचवायचे आपले लोक घरातले लोक आपल्याला काय करायचे मिळवायचे Praise the Lord, amen. माफी मागा काय होत असल त्याचं चुकलं तरी जाऊ द्या चुकू द्या छवळ करा त्याला काय करा वाचवा Praise the Lord, amen, तुम्हाला आणि मला hallelujah. वाचवायसाठी तुमचं आणि माझं Praise तारण the Lord, झालेलं आहे. hallelujah. किती लोक करणार आहेत असं Yes. प्रेस या वचनाद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू